व्ह्यू दिसतोय खतरनाक. काय रे टाकेला रस्ते वगैरे चांगले केलेत. नाहीतर आधी घाटामध्ये एवढे नव्हते, खड्डे वगैरे होते. आता इथं आहेत, मस्त केलेत चांगले. ही काय व्ह्यू दिसते मस्त. चला, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मुळशीकर श्री. चला, बाईक पण रेडी आहे सगळी ओकेमध्ये, ग्लव्स पण ठेवलेत. आता आपण जाऊया कोल्हापूरला. आता वाजल्यात किती, 5:15, 5:20 झालेत आत्ताशी. निघाली. टँक वगैरे पण फुल केलं आपण काल. ग्लव्स घालू, जराशी थंडी आहे त्यामुळं जरा हाताला जरा आराम. ओके, चला, गणपती बाप्पा मोरया. बिल्डिंग बनवलेत रे, टॉप विषय. पहिल्यांदा आपण जाऊया खेडशिवापूरला, एक स्टॉप घेऊ, चहा पिऊ. मग आपल्या मित्राला कॉल लावून मग त्याला सांगू जरा तर झाले, तो आपल्याला वेळेला जॉईन होणार आहे सातारामध्ये. चला तर मग हायवेला मला कोण नाही ना. शॉर्ट साहेब हॅपी. आता आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहे. आता किती वाजलेत, 5:33 झालेत. 5:33. आपल्याला अजून वेळ लागेल, आय थिंक 1.5-2 तास तरी लागणार आपल्याला साताऱ्यात पोचायला. बघू किती वेळ लागतो. कुठेतरी चहा प्यायला थांबायचं आहे. बापरे, काय खाल्लं नाही. म्हटलं जाऊया, पहिल्यांदा निघूया. चला तर मग भेटू. हो, कुठं नाही ना पाठीमाग. चला तर आता तुम्हाला भेटतो जरा वेळानं. आता आलोय किकवीच्या इथे.
सनराईज पण व्हायला लागला हळूहळू. 6:23 झाल्यात. मस्त यार. काय दिसते ना सनराईज हलकी की नाही एक नंबर दिसते. म्हणून मी की नाही सकाळी सकाळी की नाही निघालं ना की भारी वाटतं एक नंबर. आईच्या गावात कन्याला बेकार होतं. सकाळी सकाळी निघलं ना गेलं झालं कसं भारी वाटते एक नंबर. थंडी पण जरा हाय जास्त कारण की परवाच आहे की ना पाऊस पडलाय म्हणून थंडीला बेकार आहे जाम आहे. सनराईज पण टॉपमध्ये आता दिसायला हळूहळू येईल तुम्हाला दिसेल एक नंबर. बघूया आपण पुढे जाऊ. ओ माय गॉड हाय 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 काय दिसते रे. वा काय दिसते रे टॉप विषय. काय व्ह्यू दिसते खतरनाक. काय रे टाकेला खंपटकी घाटाच्या इथं त्याला घाट आपल्याला पूर्ण राहायचं आहे. हायवे कधी बोलतो काय माहिती. आता एका साईडचं त्यांनी की नाही बहुधा खोललेला आहे. आता ह्या साईडचं जर झालं तर आपलं डिस्टन्स आहे की नाही 15 ते 20 मिनटं वाचून जातं. कारण की घाट चढायचं म्हटलं परत उतरायचं त्यामध्ये 10 ते 15 मिनटं जातातच. आणि मेन पॉईंट आहे की नाही तर काय ॲक्सिडेंट वगैरे झालं की तिथं अर्धा पाऊण तास गेला. मागच्या वेळेस पण सेम तसंच झालं. मी आलो काहीतरी ॲक्सिडेंट काहीतरी टक्पल्टी झालं आणि त्यानंतर केवढं पाऊण 1 तास पूर्ण ट्रॅफिक हळू दिसतं. मला काय हायवे झालं की काय टेन्शन नाही. मग काय अजून 15 ते 20 मिनटं आपले वाचून जातात. तुम्ही एन्जॉय ब्लॉग आवडला तर सगळ्यांनी लाईक करा. ब्रेकडाऊन झाला का ते वगैरे चांगले गेलं. नाहीतर आधी घाटामध्ये एवढे नव्हते खड्डे वगैरे होते. आता इथं आहेत मस्त गेलं चांगले. आपल्याला वेळ आलं की वेळ आहे आता इथनं 4 किलोमीटर. नोव्हेंबरला वाड्या फाट्याला जायचं आहे. वेळ आलं की त्याला फोन लावूया आपण. ही काय व्ह्यू दिसते मस्त. आपण आलोय साताऱ्यामध्ये. अजून प्रॉपर साताऱ्यामध्ये जायचं आपल्याला पुढं. काय थंडी वाजते बेकार माहिती आहे का. बेकार थंडी वाजायची. 2 hours later. हॅलो एव्हरीवन. आता आपण आलोय किनीच्या पुढं. मी घेतलं तन्मयची गाडी आणि तन्मयने घेतलं माझी गाडी. मागून लय भारी दिसते रो आपली. खतरनाक आहे. काय आलं काय माहिती काहीतरी विषय झाला.
आहे ओके ओके. आवाज लई टॉप दिसते रे मस्त. आपली गाडी पाठीमागून बघायची म्हटलं ना खतरनाक वाटते. ही पण गाडी पण काय बाप आहे माहिती आहे काय, मस्त आहे, नाद नाही. नाद नाही, नादच खतरनाक तेच आहे. आता इथनं कोल्हापूर राहिलं 20 किलोमीटर. काय दिसते राव आपली गाडी मस्त. ह्या गाडीमध्ये एक नंबर आहे मस्त. तर ना त्याला इंडिकेटरचं काहीतरी केलं पाहिजे. चला तर मग आपण आलोय कोल्हापूरमध्ये. आता जरा मग काहीतरी नाश्ता वगैरे करतो, भूक लय लागलेली आहे, खायला काहीच खाल्लं ना माहिती आहे का. त्यामुळं काहीतरी पहिल्यांदा पेटपूजा करूया, मग जरा नंतर मग ह्याच्या घरी तन्मयच्या घरी जाऊन आपण फ्रेश होऊन तिथं जरा मित्रांना भेटायला जायचं आहे. एक नंबर काय कोल्हापुरात आलं की की नाही एक नंबर वाटतं माहिती आहे का. कारण की माझं कॉलेज पण आहे की नाही इथंच झालं आहे, डिप्लोमा. त्यामुळे कोल्हापूर आपल्याला आधीपासून आवडते. जी कोण कोल्हापूरवालेही बघतायत त्यांनी सगळ्यांनी लाईक करा, सपला येते. आज बघा हे बघा आपली गाडी खतरनाक दिसते की नाही. ह्याची पण गाडी टॉप आहे काय, सुट्टी नाही. मला मागं पडतं माहिती आहे काय, मी ते यायला पाठीमागं येऊ पुढं भाई. हो म्हटलं टॉप आहे विषय टॉप आहे, नाद नाही. पिकअप लय खतरनाक आहे या गाडीचं. ओह माय गॉड. चला काही अंतर उरलेले आहे. लागलं ट्रॅफिक बेंचर.